आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। सांगली येथील नदीपात्रात आढळलेला मृतदेह कवठे महांकाळच्या वृद्धेचा। के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्याने नातेवाईकांनी ओळख पटवली। सांगली येथील नदीपात्रात कृष्णा घाटाजवळ एका वृद्धेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला होता। या मृतदेहाची ओळख सुरुवातीला पटलेली नव्हती। याबाबत के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित झाल्यानंतर कवठे महांकाळ येथील त्या आजीच्या नातवाने वृत्त पाहिल्याने सदर घटनेबाबत के न्यूजकडे चौकशी करून सांगली येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह छबुताई दत्तात्रय मिरजकर वय 76 राहणार काळे प्लॉट कवठे महांकाळ जिल्हा सांगली यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे। गेल्या शनिवारी दिनांक 15 पासून मिरजकर या बेपत्ता होत्या। शनिवार दिनांक 15 रोजी घरगुती कलहातून मिरजकर या रागातून घरातून निघून गेल्या होत्या। त्यानंतर छबुताई मिरजकर यांनी श्री क्षेत्र नरसोबावाडी येथून त्यांचे चिरंजीव वसंत मिरजकर यांना फोनवरून संपर्क केला होता। यावेळी वसंत मिरजकर यांचे त्यांच्या आईशी बोलणे झाले होते। त्यानंतर त्यांचा शोध नरसोबावाडी परिसरात मिरजकर कुटुंबियांनी घेतलेला होता, परंतु त्या मिळून आल्या नाहीत। म्हणून मिरजकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी शिरोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्या बेपत्ता असल्याबाबत सांगितले होते। याबाबत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात देखील मिरजकर यांनी बेपत्ता असल्याबाबत कळविले होते, मात्र नोंद केलेली नव्हती। काल सांगली येथील नदीपात्रात कृष्णा घाटाजवळ एका वृद्धेचा मृतदेह आढळल्याबाबत के मराठी न्यूजवर वृत्त प्रसारित करण्यात आले होते। हे वृत्त पाहिल्यानंतर आजीच्या नातू सौरभ मिरजकर यांनी के मराठी न्यूजशी संपर्क केला असता याबाबत सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली। सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, पोलीस हवालदार सचिन शिंदे, सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर यांच्याशी के मराठी न्यूज मार्फत मिरजकर यांना संपर्क करून दिला। सौरभ मिरजकर व त्यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात जाऊन मृतदेहाची ओळख पटवली। त्यानंतर छबुताई मिरजकर यांच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।